मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मित्रांनो, आजच्या भागामध्ये काव्याने जीवाला एकामागोमाग एक प्रश्न विचारून खूपच त्रास दिलेला आहे आणि त्या त्रासामुळेच जीवा रात्रीचं बाहेर कारवरती दारू पीत बसलेला आहे आणि त्याच वेळेला पोलिसांनी सुद्धा त्याला पकडलेलं आहे. आणि नेमकं तेव्हा नंदिनीने फोन केल्यामुळे तिच्या ती गोष्ट लक्षात आल्यावर तिने जाऊन जीवाला पोलिसांच्या तावडीतून सोडवून घरी सुद्धा आणलेलं आहे. तर चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात. नंदिनी जीवाचं कौतुक काव्यासमोर करत असते आणि ती तिला सांगत असते की जीवाना बाईक मुंबईमध्ये चालवतच नाहीत, ते तर अगदी रेस ट्रॅकवरती चालवल्यासारखं चालवत असतात आणि तू तर एकदा ना त्यांच्या बाईकवरती बसून बघ, मगच तुला काय आहे ना ते कळेल. तर तेव्हा काव्या एकदमच बोलून जाते की मला माहिती आहे. तर तेव्हा नंदिनी काव्याकडे शंकेनेच बघते आणि हे तुला कसं काय माहिती आहे असं तिला विचारू लागते. तर तेव्हा काव्या आपले शब्द सावरते आणि यांना मी एवढ्या स्पीडमध्ये गाडी चालवताना बघितलेलं आहे, तर त्याच्यासाठी मागे बसून बघायची काय गरज आहे ना. तर तेव्हा नंदिनी ते सुद्धा आहेच म्हणा असं बोलते आणि मला ना रात्रीच्या जेवणाची तयारी करायची आहे, मी आलेच असं म्हणून ती आवरायसाठी आतमध्ये निघून जाते. तर तेव्हा जीवा सुद्धा काव्याकडे एक नजर टाकतो आणि तिथून निघून चाललेला असतो. तर तेव्हा चक्क काव्या जीवाचा हातच पकडते. तर तेव्हा जीवा घाबरतो आणि अगं काव्या, तू हे काय करत आहेस, कोणीतरी बघल ना, माझा हात सोड असं म्हणून अचानकपणे तो कल्पनाताई असं म्हणत आतमध्ये किचनमध्ये जातो. तर तेव्हा काव्या सुद्धा त्याच्या मागे मागे जाते आणि कल्पनाताई तर इथे नाहीत असं त्याला म्हणू लागते. तर तेव्हा जीवा अजूनच कावराबावरा होतो आणि कुठं गेल्या आहेत ह्या असं म्हणू लागतो आणि तो चक्क लायटर घेऊन गॅस पेटवत असतो. तर तेव्हा काव्या त्याला अडवते आणि तू हे काय करत आहेस, मला सांग ना, मी देते ना तुला असं म्हणू लागते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की आतापर्यंत तू मला खूप काही दिलेलं आहेस आणि याच्या पुढे आता मला तुझ्या हातून काही एक सुद्धा नको आहे. तर तेव्हा काव्या त्याचा हातच पकडते आणि जीवा तिला म्हणू लागतो काव्या माझा हात सोड. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की आता तू काय म्हणालास, आणि तू तर बरोबरच बोलास, कारण आता तर तुला माझी गरजच नाही ना, आणि तुला हवं नको ते बघायला माझी ताई आहे ना तुझ्याजवळ. असं ती बोलल्यानंतर जीवाला त्रास होत होतो आणि जीवा तिला म्हणतो की हे बघ काव्या, जरा तू तोंड सांभाळूनच बोल. तर तेव्हा काव्या जीवाला म्हणते की मी का नको बोलायला तुला, कारण तिला बोलल्यानंतर तुला आता इतका त्रास व्हायला लागलेला आहे का, आणि मला होणाऱ्या त्रासाचं काय, तो त्रास तुला दिसत नाही का. त्यावर जीवा तिला म्हणतो की तुला होणारा त्रास तू मला का सांगत आहेस, कारण आता तू काव्या पार्थ देशमुख आहेस ना. तर ते ऐकल्यानंतर काव्याला धक्काच बसतो. तर तेव्हा जीवा पुढे म्हणतो की कारण तुझ्या नावापुढे आता तू त्याचं नाव लावतेस ना, मग तुला होणारा त्रास तू जाऊन त्याला सांग, मला सांगू नकोस असं म्हणून तो परत तिथून चाललेला असतो. तर काव्या परत त्याचा हात पकडते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की काव्या माझा हात सोड आणि आता माझा हात धरायचा हक्क तुला नाही. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की हो बरोबर आहे ना, कारण आता सगळे हक्क सगळे अधिकार नंदिनी ताईचे आहेत ना, आणि हे तर अगदी बरोबरच आहे, कारण आता ती तुझ्या खांद्यावरती हात ठेवणार, ती तुझ्या गाडीवरती पाठीमागे ती बसणार नंदिनी ताई, आणि मस्त चाललेलं आहे की तुमचं, तर वा खूपच छान चाललेलं आहे. आणि तू तिला सांगितलंस का या अगोदर तुझ्या बाईकवरती तुझ्या मागे कोण बसायचं ते. आणि तेव्हा जीवाला ते दोघे जण जेव्हा बाईकवरून फिरत असतात ना, तो क्षण आठवू लागतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणू लागते की बोल ना, सांगितलं आहेस का तिला. आणि जीवा, तुझ्या बाईकपेक्षा सुद्धा माझ्यावरती प्रेम करणारा तू, आणि तुझ्या बाईकच्या साईड मिररमध्ये फक्त मलाच बघणारा तू, आणि इतक्यात मी तुला दिसेनाशी झाली आहे का रे, आणि लगेचच सगळं काही सुरळीत झालेलं आहे का तुझ्यासाठी, आणि बोल ना जीवा, तू विसरलेला आहेस का मला. असं ती बोलत असताना मात्र जीवा अगदी प्रेमानेच तिच्या डोळ्यामध्ये बघू लागतो. तर काव्या पुढे म्हणते की आता नंदिनी ताई तुला आवडायला लागलेली आहे का. तर जीवा तिला म्हणतो आता मला कोण आवडायला लागलेला आहे हे मला माहिती नाही, पण तू मात्र आवडत नाहीस हे मात्र नक्की आहे, असं म्हणून तो परत तिथून निघून चाललेला असतो. तर तेव्हा काव्या परत त्याला थांबवते आणि त्याला म्हणते की अरे जीवा, तू इतका कसा काय बदललेला आहेस, आणि इतक्या दिवसात तू सगळं काही विसरलेलं आहेस का, आणि तुला आठवतं का मी तुला थोडे दिवस दिसलं नाही ना, तर तू माझा फोटो बघत बसायचास, आणि आता मी तुझ्या डोळ्यासमोर दिसत आहे पण तू माझी नजर चोरत आहेस का, आणि मला भेटायला हट्ट करायचास ना, आणि आता मी दिसले ना की मग तू वाट बदलत आहेस जीवा. आणि अरे जीवा, कोणीतरी तुला श्रीखंडपुरीचा घास भरवायला सांगितला तर तू लगेचच ताईला तो भरवला सुद्धा, आणि ते सुद्धा इतक्या सहज. आणि जीवा, तुला या सगळ्या गोष्टींचा त्रास होत नाही का रे, काहीच वेगळं नाही का रे वाटत, बोल ना जीवा. आणि हे बघ जीवा, तुझ्या या सगळ्या अशा वागण्याचा तुला त्रास होत नसेल, पण मला मात्र खूप त्रास होतो रे, आणि माझ्या या त्रासाबद्दल ना मी पार्थ देशमुखांना काही सुद्धा नाही सांगणार, तू त्याची काळजी करू नकोस, आणि हे सगळं काही मी तुलाच सांगणार आहे, हे कळत आहे का तुला. आणि मला तू काव्या पार्थ देशमुख म्हणालास ना, पण त्या पार्थ देशमुखांना मी माझा नवरा मानतच नाही, असं सांगितल्यानंतर जीवाला धक्काच बसतो. तर काव्या पुढे त्याला म्हणते की पण तुझं तसं नाही जीवा, तुला तर ना नंदिनी जीवा देशमुख मधल्या जीवा देशमुख व्हायची खूपच घाई झालेली आहे,
असं बोलल्यानंतर जीवाला अजूनच धक्का बसतो आणि जीवा तिथून परत निघून जाऊ लागतो. तर तेव्हा काव्या परत जीवाचा हात पकडून त्याला आपल्या पुढंच उभा करते आणि "अरे जीवा, मी तुझ्यासोबत बोलत आहे ना, मग तू इथेच थांब." तर तेव्हा जीवा जरासा भडकतो आणि "काव्या प्लीज तू जरासं हळू बोल, कोणीतरी ऐकेल, मग काहीतरी प्रॉब्लेम होईल," असं म्हणू लागतो. तर तेव्हा काव्या "ऐकू देत कोणीतरी, कारण अरे जीवा तू तर माझं ऐकत नाहीस, मग कोणीतरी ऐकू देत, त्याने काहीच होणार नाही," असं म्हणून ती रडू लागते. आणि पुढं ती म्हणते की "हे बघ जीवा, मी तुला शेवटचं सांगत आहे, तू मला साथ दे. आपल्याबद्दल मी सगळ्यांना सगळं काही सांगेन आणि सगळं गीट करेन." नाहीतर ती असं म्हणून थोडंसं थांबते आणि त्याला धमकी देणारच असते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो "नाहीतर तू काय करणार? काय करणार आहेस काव्या तू?" तर तेव्हा काव्या परत चक्क जीवाचा हातच पकडते आणि "नाहीतर मला जे हवं आहे ना ते मी करेनच," अशी अखेर त्याला धमकी देतेच. तर तेव्हा मित्रांनो आता जीवा थोडासा घाबरतोच आणि काव्याला तो म्हणू लागतो की "काव्या प्लीज माझा हात सोड." तर तेव्हा काव्या त्याला म्हणू लागते की "मी हात नाही सोडणार." तर तेव्हा जीवा परत म्हणतो की "अगं काव्या माझा हात सोड, कोणीतरी बघेल." असं म्हणून तो जरासं पुढे बघतो तर चक्क तिकडून नंदिनी येत असते आणि नंदिनीला बघितल्यानंतर तर जीवा अजूनच घाबरतो आणि तो परत परत "काव्या अगं हात सोड, अगं काव्या हात सोड," असं परत परत तो बोलू लागतो. आणि तेव्हा चक्क नंदिनी त्या दोघांच्या दिशेनेच येऊ लागते आणि इतक्यातच जीवा काव्याचा हात झटकून टाकतो आणि तेव्हा नंदिनी एकदम त्यांच्या जवळ येते आणि "अगं काव्या, काही हवं आहे का तुला?" असं तिला एकदमच विचारते. तर तेव्हा काव्याला सुद्धा जोराचा झटका बसतो आणि काव्या धक्क्यानेच मागे वळून नंदिनीकडे बघू लागते. तर तेव्हा नंदिनी तिला विचारते की "अगं काव्या, तुला काही हवं आहे का?" तर तेव्हा काव्या एकदा नंदिनीकडे बघते आणि एकदा जीवाकडे बघते. तर तेव्हा नंदिनीला ती गोष्ट जाणवते आणि नंदिनी "अगं काव्या" असं म्हणत असते. तर तेव्हा चक्क काव्या तिथं काही न बोलता एकदमच रागारागाने निघून जाते. तर तेव्हा नंदिनी जीवाला विचारू लागते की "काव्याला काय झालेलं आहे आणि तुमच्यासोबत काही बोलली आहे का ती? आणि काय झालेलं आहे तिला?" असं परत परत विचारू लागते. तर तेव्हा जीवा काही न बोलता तसाच उभा असतो. तर नंदिनी म्हणते की "कधी कधी ना या काव्याचं काय करावं काही कळतच नाही आणि हल्ली ना राग तर तिच्या नाकावरतीच असतो. बरं ठीक आहे, ते जाऊ देत. आता मी स्वयंपाकाची तयारी करते. तुमच्यासाठी काही वेगळं करायचं आहे का?" असं ती जीवाला विचारू लागते. तर तेव्हा जीवा थोडंसं थांबतो आणि नाही असं म्हणतो आणि तो पण तिथून एकदमच निघून जातो. तर तेव्हा जीवा जात असताना नंदिनी त्याला थांबवते आणि त्याला म्हणते की "अहो जीवा, तुम्ही कुठं निघालेला आहात आणि तुमचं हेल्मेट तर इथंच राहिलेलं आहे ना?" तर तेव्हा जीवा तिथेच उभारून नंदिनीला सांगतो की "माझी गाडी सर्व्हिसिंगला टाकलेली आहे ना, तीच तर मी आणायला चाललेलो आहे." आणि असं बोलून तो तिथून निघूनच जातो. तर जीवाचं हेल्मेट नंदिनीच्या हातामध्येच असतं आणि ते हेल्मेट हातामध्ये घेऊन नंदिनी परत आपल्या विचारात गोड आठवणीमध्ये हरवून जाते आणि तिला जेव्हा तो क्षण आठवू लागतो की ज्यावेळेस ते दोघे सुद्धा गाडीवरून फिरत असतात आणि तो क्षण आठवत नंदिनी खूपच खुश होत असते. तर आता मित्रांनो त्यानंतर संध्याकाळचा सीन दाखवलेला आहे. त्यावेळेस विक्रम आणि मानिनी झोपायची तयारी करत असतात. तर तेव्हा विक्रम मानिनीवरती खूपच खुश झालेला असतो आणि तिला तो म्हणतो की "अरे वा मानिनी देशमुख, तुम्ही तर डायरेक्ट रम्याला घराबाहेर काढायची धमकीच देऊन आलेला आहे की." तर तेव्हा मानिनी सुद्धा रागारागातच विक्रमला म्हणते की "हो, मी धमकी देऊन आलेली आहे आणि मला माझं काही चुकलेलं आहे ना असं अजिबात वाटत नाही आणि तिचा हा फाजीलपणा बंद व्हायलाच हवा." तर तेव्हा विक्रम सुद्धा तिला म्हणतो की "कारण तुझं काही चुकलेलंच नाही मुळीत, हे मला सुद्धा मान्य आहे आणि घरामधल्या सगळ्याच मुलांना वळण लावायची जबाबदारी आपलीच आहे ना." तर तेव्हा मानिनी अजूनच रागाला येत असते. तर तेव्हा विक्रम तिला थोडंसं शांत करतो आणि खाली बसवतो आणि तिला म्हणतो की "अगं मानिनी, तू ज्या पद्धतीने रम्याला बोलली आहेस ना, तर आता तिची हिंमतच होणार नाही की काहीतरी वेडवाकडं वागण्याची." तर तेव्हा मानिनी सुद्धा त्याला म्हणते की "हो, नकोच व्हायला आणि या सगळ्या प्रकरणामुळे आशिष भाऊजींची आणि त्यांच्या घरामधले सगळे किती दुखावले गेलेले आहेत, ही गोष्ट तुमच्या लक्षात येत आहे का?" तर तेव्हा विक्रम म्हणतो की "हो ठीक आहे, ते मला सुद्धा कळत आहे, पण थोडे दिवस गेले ना की तो स्वतःहूनच मला फोन करेल, तू नको काळजी करूस." आणि खरं सांगायचं झालं ना तर आशिष, धनंजय असे फार थोडेसेच जवळचे माझे मित्र उरलेले आहेत आणि आत्ताच माझ्या गोष्ट एक लक्षात आली की धनंजय सोबत तर माझं बरेच दिवस झालं बोलणं झालेलं नाही ना आणि आपल्या दोन्ही सुना वडिलांच्या टचमध्ये आहेत ना गं, असं तो तिला विचारतो. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते की काव्या तर आईकडे गेलेलीच होती. म्हणजे माझा असा अंदाज आहे की काव्या कुणाला सुद्धा न सांगता घरी गेलेली होती आणि मी नंदिनीला विचारलेलं होतं, पण नंदिनीने खरं तर काव्याला सांभाळून घेतलं आणि ती मला म्हणाली की ती मला सांगून गेलेली आहे, पण मला तर तसं काहीच वाटलं नाही आणि माझ्या ती गोष्ट लक्षात आलेली होती. पण नंदिनी ना फारच गुणी मुली आहे
आणि तिला ना वय, मान, माणसं, प्रसंग बघून ना कसं ना कुठं काय बोलावं हे अगदी व्यवस्थित कळतं आणि तरीसुद्धा हसतमुख असतेच ती. आणि तिच्यामुळे आता जीवाची मला चिंताच अजिबात वाटत नाही आणि ती जीवाला ना नक्कीच सांभाळून घेईल. काळजी वाटे ना मला ते तर फक्त पार्थची. कारण काव्या ना असं ती बोलतच असते. तर तेव्हा विक्रम तिला थोडंसं थांबवतो आणि "अगं ए मानिनी, तू ना आता कोणाची सुद्धा आणि कशाची सुद्धा काळजी करू नकोस. कारण आता तू कुदळ घेऊन विहीर सुद्धा खणलीस आणि विहिरीला पाणी सुद्धा लागलेलं आहे आणि आता त्या पाण्यापर्यंत सगळ्यांना घेऊन सुद्धा आली आहेस आणि आता ना पाणी प्यायचं काम तर मुलांचं आहे. ही गोष्ट तुझ्या लक्षात येत आहे का? आणि त्यांच्या संसाराला ना जेवढी मदत करायला पाहिजे होती तेवढी तू केलेली आहेस आणि आता इथून पुढे त्यांनी एकमेकांचा हात धरून चालायची जबाबदारी ही त्यांची आहे आणि संसार म्हणला ना तर काचकळगे होणारच आणि एखाद्या वेळी गाडी काचकळग्यामध्ये फसणार सुद्धा आणि म्हणून दरवेळी दुसरं कोणी येणार नाही धक्का द्यायला. त्यांच्यापैकीच कोणीतरी खाली उतरून गाडीला धक्का द्यावा लागणार आहे आणि ही सवय त्यांना लागली पाहिजे. हे बरोबर आहे ना? आणि आपली मुलं तर शहाणी आहेत. त्यांना ठेच लागली ना तर मग एकमेकांना आधार द्यायची सवय जर त्यांना लागली ना तर मग रम्याच नाही तर मग कोणी सुद्धा येऊ देत, मग त्यांनी काहीच फरक पडणार नाही. आणि एक गोष्ट मला कळालेली आहे की पार्थ काव्याला सोडायला वगैरे जातो, ही गोष्ट खरी आहे का? आणि जीवा सुद्धा नंदिनीला घेऊन बाईकवरून भटकत होता, ही गोष्ट खरी आहे का गं? असं म्हणून तो थोडंसं हसतच विचारतो. तर तेव्हा मानिनी म्हणते की हो, काव्याला सोडायला पार्थ जात असतो, पण जीवाचं मला माहिती नाही आणि तुम्हाला या बातम्या कोण पुरवत असतं हो? तर तेव्हा विक्रम म्हणतो की हमारे जासूस ना चारों तरफ फैले हुए हैं. तर तेव्हा मानिनी त्याचं ते बोलणं ऐकल्यानंतर हसूच लागते आणि कोणी सांगितलं सांगा ना असं परत विचारते. तर तेव्हा विक्रम म्हणतो अगं एवढ्या उत्साहाने आपल्या घरामधलं दुसरं कोण मेंबर मला सांगणार आहे? तर तेव्हा मानिनी एकदमच म्हणते मिथुन भाऊजींनी तुम्हाला सांगितलं का? असं म्हणून ती हसूच लागते. तर विक्रम पुढे म्हणतो की तो तर मला म्हणत होता की आंब्याची पेटी तर मी गावभर शोधत आहे, पण खरा मोहर तर यांच्या संसाराला येत आहे ना. असं ऐकल्यानंतर तर मानिनी अजूनच खुश होते आणि ते दोघे सुद्धा हसू लागतात. तर आता बघा इकडे मित्रांनो पार्थ आणि काव्यामधला सीन दाखवलेला आहे. तर ज्यावेळेस पार्थ रूममध्ये येतो तर तेव्हा काव्या बसल्या जागी झोपी गेलेली असते. तर तेव्हा पार्थ मनातल्या मनात बोलू लागतो की अरे बापरे, हे आगाऊ मांजर इतकं शांतपणाने कसं काय झोपलेलं आहे आणि बहुतेक दमल्या असणार आहेत बिचाऱ्या, असं तो म्हणत असतो. आणि त्यानंतर तिच्या हातामधलं पुस्तक तो बाजूला काढून ठेवायचा प्रयत्न करत असतो. तर तेव्हा काव्या डोळे बंद करूनच जागी आहे मी असं ओरडते. तर तेव्हा पार्थ थोडासा दचकतोच आणि मागे सरकतो आणि म्हणतो की अहो मी घाबरलो ना, मला वाटलं की झोपला आहेत वाटतं तुम्ही. तर तेव्हा काव्या उठून बसू लागते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की नाही ठीक आहे, तुम्ही पडा, आराम करा. तर तेव्हा काव्या म्हणते माझीच मर्जी आहे ना, मी काही सुद्धा करेन. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की ठीक आहे, तुमची मर्जी तर तुमचीच मर्जी आणि तुम्ही कुठलं पुस्तक वाचत आहे बघूयात ना, कादंबरी आहे का ती? असं म्हणून परत तिच्या हातामधलं पुस्तक तो घेत असतो. तर तेव्हा काव्या तिच्यावरती अजूनच भडकते आणि त्याला म्हणते की तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही आला नव्हता ना तोपर्यंत मी जरासं डोळे बंद करून जरा विचार करत शांतपणानं बसलेले होते आणि तुम्ही आलात आणि तंद्रीच मोडलीत माझी, असं म्हणून ती त्याच्यावरती थोडंसं वैतागतेच. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की अहो काव्या, तुम्ही डोळे बंद करून विचार करत बसला ना तर ते मला कसं दिसणार आहे? कारण विचार तर दिसतच नसतात ना. आणि बाय द वे तुम्ही डोळे बंद करून का विचार करत होतात? असं तिला तो प्रश्न करतो. तर तेव्हा काव्या अजूनच भडकते आणि काय झालं आता ते सुद्धा चालत नाही का या घरामध्ये? आणि आता डोळे बंद करून विचार करायची सुद्धा परमिशन घ्यावी लागती का या घरामध्ये? असं म्हणून ती अजूनच वैतागू लागते. तर तेव्हा पार्थ तिला अखेर बोलूनच टाकतो आणि तिला म्हणतो की अहो तुम्ही सारखं त्या नखं काढून अंगावर येणाऱ्या मांजरीसारखं का करत असता आणि सतत तुमचं डोकं गरमच असतं आणि जर का समजा तुमच्या डोक्यावरती अंड फोडलं ना तर त्याचं आमलेटच होऊन जाईल. तर तेव्हा काव्या अजूनच त्याच्यावरती भडकते आणि म्हणते की मग फोडा ना डोक्यावरती अंड आणि तुम्हाला जे काय करायचं आहे ना ते करा आणि तोच तर माझा या घरामध्ये उपयोग आहे. आणि एवढंच नाही तर मी तर पंचिंग मॅपच आहे, कारण जो तो येतो ना तो माझ्यावरती राग काढून मोकळाच होतो. आणि तेव्हा त्यानंतर ती एकदमच उठते आणि पार्थ समोरच जाते. तर तेव्हा पार्थ घाबरूनच मागे सरकतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की मी बोलत आहे ना, मग तुम्ही थोडंसं ऐका आणि सतत मी चिडचिड करत असते, सतत माझं डोकं गरम असतं ना, मग तुम्ही एक काम करा, तुम्ही मला कुठेतरी लांब सोडून या. तर तेव्हा पार्थ तिला हळू आवाजातच म्हणतो की मला सोडायला काहीच प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही गाडीत कुठं बसता माझ्या? तर तेव्हा काव्या अजूनच वैतागून बाजूला जाऊन बसते. तर तेव्हा पार्थ परत तिच्या मागे मागे तिच्या जवळ जाऊन उभा राहतो. तर तेव्हा काव्या आपल्या हाताला नाईट क्रीम लावत असते. तर तेव्हा पार्थ तिच्याजवळ जाऊन परत तिला विचारतो की हे कुठलं क्रीम आहे? तर तेव्हा काव्या त्याला सांगते की हे मॉइश्चरायझर नाही, ही तर नाईट क्रीम आहे. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की हे दिवसा लावलं तर चालतं का? कारण मुलांसाठी काय आहे आणि कुठलीही क्रीम म्हणली ना तर ती मॉइश्चरायझरच असते. आणि एकदमच तो विचारतो की तुम्ही जेवायला का नाही आलात? तर तेव्हा काव्या उठून उभी राहते आणि मला भूक नाही. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की थोडं खाणार का? मी वाढून आणू का तुम्हाला? तर तेव्हा नको नको असंच बोलत असते. तर तेव्हा पार्थ परत तिला विचारतो की तुम्ही कॉफी पिणार का? तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की तुम्ही गप्प बसता का जरा? तर तेव्हा पार्थ तिला विचारायचं काही थांबत नाही आणि तुमचं डोकं दुखत आहे का? असं तिला विचारतो. तर तेव्हा काव्या तिथून बाजूला जाऊन बेडवर
बेडवरती बसते आणि आता फक्त फुटायचंच राहिलेलं आहे डोकं माझं असं म्हणत असते. तर तेव्हा पार्थ तिच्याजवळ जाऊन बेडवरतीच बसतो आणि मी तुमचं डोकं चेपून देऊ का असं तिला विचारू लागतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की तुम्ही हे काय करत आहे, माझं डोकं कसलं चेपून देत आहे. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की हो मी तुमचं डोकं चेपून द्यासाठीच इथं आलेलो आहे. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की तुम्ही कुठल्या हक्काने माझं डोकं चेपून देत आहे. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की नवरा या कर्तव्याने मी ते करत आहे. नवरा या कर्तव्याने तुमचं डोकं चेपून देणं आणि तुम्हाला शांत ठेवणं हे माझं कर्तव्य आहे. आपलं मस्तक दुखत आहे ना, मग ते आणा इकडे, आम्ही चेपून देतो असं तो वेगळ्याच ट्युनिंगमध्ये तिच्याबरोबर बोलू लागतो. तर तेव्हा काव्या अजूनच वैतागते आणि गप्प बसा हो, टॉप आर्किटेक्टपैकी तुम्ही एक आहात पार्थ देशमुख, तुम्हाला हे बोलणं शोभतं का. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो पण आपणासही तुम्हाला हे असं रागराग करणं शोभत नाही ना. तर तेव्हा आता काव्या त्याला म्हणते की प्लीज तुम्ही जरा नॉर्मल बोलता का. तर तेव्हा पार्थ लगेचच तिला म्हणतो की जशी आपली आज्ञा. तर तेव्हा काव्या त्याच्याकडे बघते आणि रागाने तिथून निघूनच चाललेली असते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की प्लीज तुम्ही इथेच बसा, मी जराशी मस्करी करत होतो कारण तुमचा मूड जरा रागात दिसत होता म्हणून मी थोडासा लाईट करायचा प्रयत्न करत होतो, बाकी काही सुद्धा नाही. तुम्ही बसा जरासं आराम करा, मी जातो बाहेर असं म्हणून तो तिथून उठतो आणि तिथून पिलो घेत असतो. तर काव्या अजूनच परत भडकते आणि तर त्यावेळी पार्थ तिला म्हणतो की काही नाही, मी तर पिलो घेत होतो, तुम्ही काही सुद्धा घाबरू नका असं म्हणतो आणि तो पिलो तिथून घेऊन बाहेर निघून जातो. तर तेव्हा काव्या स्वतःशी बोलू लागते की मी एवढी वाईट वागते ना तरी सुद्धा यांच्यामधला चांगुलपणा काही कमीच होत नाही आणि इतकं शांतपणाने हे कसं काय वागू शकतात असं ती बोलत असते. तर आता मित्रांनो इकडे नंदिनी एकटीच काळजी करत बसलेली असते आणि ती स्वतःशी बोलत असते की गाडी घेऊन यायला इतका का वेळ लागत आहे जीवाला आणि मुळात तिथं जाऊन गाडी घेऊन यायची काय गरज आहे, फोन करून मागवता आली असती ना असं म्हणून ती जीवाची खूपच काळजी करत असते. आणि पुढे ती म्हणते की इतका उशीर झालेला आहे आणि ते जेवलेले सुद्धा नाहीत आणि असं बोलून ती चक्क जीवाला फोनच लावते. तर तेव्हा जीवा तिचा फोनच उचलत नाही. तर तेव्हा नंदिनी अजूनच काळजीत पडते आणि तिथून ती परत खाली येऊ लागते आणि खाली येत असताना ती फोन लावत असते. तर नेमकं तेव्हा पार्थ सुद्धा बाहेर झोपायसाठी आलेला असतो. तर तेव्हा पार्थ तिला बघितल्यानंतर तिला विचारतो की तुम्ही कसला एवढा विचार करत आहे. तर तेव्हा नंदिनी त्याला सांगते की कसला नाही, मी जीवाचाच विचार करत आहे. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की का काय झालं, अजून तो आलेला नाही का. तर तेव्हा नंदिनी म्हणते की खूपच उशीर झालेला आहे त्यांना यायला. तर पार्थ तिला म्हणतो की तुम्ही काळजी नका करू, तो मित्रांच्या सोबत कुठेतरी गेलेला असेल. तर तेव्हा नंदिनी तसं नाही असं म्हणून थोडंसं शांतच बसते. तर पार्थ तिला म्हणतो की काय झालं बोला ना, मी मोठा भाऊ आहे ना त्याचा, तुम्ही मला सांगू शकता. तर तेव्हा नंदिनी त्याला सांगू लागते की मागच्या वेळेस ते जेव्हा उशिरा आलेले होते ना असं म्हणून ती थोडंसं थांबते आणि त्यावेळेस तिला जे काही झालेलं असतं की जीवा दारू पिऊन आलेला असतो तो क्षण आठवू लागतो आणि ती काही न बोलता तशीच शांत होते. तर तेव्हा पार्थ तिला विचारतो की तुम्ही काय म्हणालात, मागच्या वेळेस काय झालेलं होतं. तर तेव्हा नंदिनी काही नाही असं म्हणून तो विषय बदलते आणि काही नाही, मागच्या वेळेला ते उशिरा आले होते ना आणि त्यावेळेस त्यांना ॲसिडिटी झालेली होती आणि आता सुद्धा ते तापातून उठलेले आहेत ना, बरं नाही त्यांना आणि मला त्यांची जरा काळजी वाटत आहे. तर तेव्हा पार्थ तिच्याकडे बघून तिला म्हणतो की तुम्ही आहात ना त्याची काळजी घ्यायला, त्यामुळे मला काही टेन्शन नाही आणि येईलच तो इतक्यामध्ये, तुम्ही आराम करा असं तो तिला सांगू लागतो. तर तेव्हा नंदिनी हो ठीक आहे असं म्हणून वळून चाललेली असते आणि परत थोडंसं थांबते आणि मागे वळून दरवाजाकडे काळजीने बघते आणि आपल्या खोलीकडे परत ती निघून जाते. तर तेव्हा पार्थ सुद्धा तिथेच उभा राहून विचारात पडतो. तर आता बघा इकडे मित्रांनो, इकडे तर एक वेगळाच सीन क्रिएट झालेला आहे कारण जीवा आता परत त्याने दारूचा आधार घेतलेला आहे आणि तो चक्क दारूच्या नशेमध्ये खूपच धूत झालेला आहे आणि तो कारमध्ये बसूनच त्याला झालेला त्रास तो आठवत असतो की ज्या वेळेस काव्याने त्याला थांबवलेलं असतं आणि त्याला म्हणालेली असते की आता तुला हवं नको ते बघायला माझी ताई आहे ना तुझ्याबरोबर. तर तेव्हा जीवा अजूनच दारू पिऊ लागतो. तर इतक्यात त्याला नंदिनीचा परत फोन येतो आणि त्यावेळेस तो फोन बघतो आणि तो स्वतःशी बोलू लागतो की आता ही नंदिनी का सारखं फोन करत आहे आणि किती फोन करत आहे ही, असं म्हणून तो थोडासा वैतागूनच जातो आणि त्यानंतर तो कारमधून खाली उतरतो आणि चक्क कारच्या बॉनेटवरती तो दारूची बाटली ठेवून दारू पिऊ लागतो. तर इतक्यातच मित्रांनो 2 पोलीसवाले तिथून चाललेले असतात आणि त्यामधल्या एकट्याने जीवाला दारू पित असताना बघितलेलं असतं. तर तेव्हा तो आपल्या साहेबांना म्हणतो की साहेब थोडंसं थांबा, हा माणूस बहुतेक दारू पित आहे. असं म्हणून ते दोघे सुद्धा पोलीस तिथे थांबतात आणि ते दोघे बाईकवरून खाली उतरून त्यामधला एकटा पोलीस येऊन जीवाला चक्क पकडतो आणि आपल्या दिशेने वळवून काय रे हिरो, काय करत आहेस तो, आणि तू तर चांगल्या घराचा दिसत आहेस ना आणि असं रस्त्यावरती दारू पित आहेस का, असं ओरडू लागतो. तर तेव्हा जीवा त्याच्यावरतीच भडकतो आणि चल निघ इथून, सगळ्यांनी मला नाही ऐकवायचं, चल निघ असं बोलू लागतो. तर तेव्हा त्याचे साहेब सुद्धा तिथं येतात. तर तो साहेबांना म्हणतो की साहेब बघा इथं हा दारू पित आहे
तर तेव्हा जीवा त्याच्यावरतीच भडकतो आणि त्याला म्हणतो की मला ऐकवायचं नाही हा इथं, चला निघा इथून. तर तेव्हा ते साहेब जीवाला म्हणतात की आम्ही तर तुला प्रेमानेच समजावत आहे ना, तर तू व्यवस्थित ऐक. तर तेव्हा जीवा त्यांना म्हणतो की प्रेमाचा विषय माझ्यासमोर काढायचा नाही ना, आणि तुम्ही कोण आहे मला प्रेमाचं लेक्चर देणारे, चला निघा इथून. तर तेव्हा ते पोलीस जीवाची कॉलरच पकडून त्याला खेचू लागतात. तर तेव्हा ते साहेब त्याला म्हणतात की तुझ्याशी प्रेमाने बोलत आहे तर तुला माज आलेला आहे का, आणि तुझ्यासारख्या माजुरड्या पोरांचा ना मला चांगलाच माज उतरवता येतो. तर तेव्हा जीवा त्यांना म्हणू लागतो की मी कुणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही. तर तेव्हा ते साहेब त्याला म्हणतात की तू कुणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाहीस ना, चल मग तुझ्या बापांना फोन लाव आणि घरच्यांना इकडं बोलावून घे. तर तेव्हा जीवा त्याला म्हणू लागतो की माझ्याकडे फोन नाही, चल सोड मला इकडून. तर इतक्यात परत नंदिनीचा फोन वाजू लागतो. तर तेव्हा साहेब गाडीमध्ये बघतात आणि जीवाला म्हणतात की काय रे, खोटं बोलत आहेस का आमच्यासोबत. तर तेव्हा ते पोलीस फोन आपल्या हातामध्ये घेतात. तर जीवा त्यांच्यावरती वैतागतो आणि फोनला हात लावायचा नाही असं ओरडू लागतो. तर तेव्हा ते पोलीस त्याला गप्प बसवतात. तर इकडं ते साहेब फोन उचलतात आणि इकडून नंदिनी, हॅलो जीवा, तुम्ही कुठं आहेत, मी केव्हापासून तुमची वाट बघत आहे ना, किती वाजलं आहे बघितलं का तुम्ही, आणि कुठं आहेत मला सांगा ना, असं ती म्हणू लागते. तर तेव्हा इकडून ते साहेब बोलू लागतात आणि पोलिसांच्या तावडीत आहे तो असं ओरडतात. आणि मी हेड कॉन्स्टेबल वाडकर बोलत आहे, मी पेट्रोलिंग पोलीस आहे आणि हे कोण लागतात तुमचे असं ते विचारू लागतात. तर तेव्हा नंदिनी म्हणते की सर मी तर त्यांची बायको आहे, आणि काय झालेलं आहे, त्यांनी काही केलेलं आहे का, गाडी खूप स्पीडमध्ये चालवलेली आहे का त्यांनी, असं ती विचारू लागते. तर तेव्हा ते साहेब म्हणतात की गाडी कुठलं चालवतो तो तर शुद्धीत सुद्धा नाही, आणि रस्त्यावरती दारू पित आहे तुमचा नवरा. तर असं त्यांनी सांगितल्यानंतर नंदिनीच्या तर पायाखालची जमीनच सरकते. तर पुढे ते साहेब म्हणतात की पब्लिक प्लेसमध्ये दारू पिण्याच्या गुन्ह्याखाली आम्ही याला अटक करत आहे, असं सांगितल्यानंतर तर नंदिनी अजूनच घाबरते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की चक्क नंदिनी जिथे पोलिसांनी जीवाला पकडलेलं असतं तिथं पोहोचलेली असते आणि ती पोलिसांच्या सोबत बोलत असते आणि ती त्यांना म्हणत असते की साहेब आता याच्या पुढे याच्याकडून अशी चूक कधीच होणार नाही आणि त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागते, असं म्हणून ती चक्क त्याला पोलिसांच्या तावडीतून सोडवून घरी घेऊन येते. आणि ज्यावेळेस ती जीवाला घरी घेऊन येते तर तेव्हा त्याचा दंगा ऐकून हॉलमध्ये झोपलेला पार्थ जागा होतो आणि तो धक्क्यानेच जीवाजवळ जातो आणि त्याला सावरतो आणि अरे जीवा, हे काय झालेलं आहे तुला, असं म्हणू लागतो. आणि तो नंदिनीला विचारतो की हा काय दारू प्यालेला आहे का, असं बोलल्यानंतर त्याच्या ती गोष्ट लक्षात येते आणि त्यानंतर ते दोघे मिळून जीवाला त्याच्या खोलीमध्ये जाऊन झोपवतात. आणि त्यानंतर पार्थ नंदिनीला विचारतो की हा असाच रोज दारू पिऊन येतो का, आणि त्यानंतर त्या दोघांचं बोलणं होतं तर पार्थ तिथून निघून जातो. तर तेव्हा नंदिनी मनातल्या मनात बोलू लागते की हे जीवा असं का करत आहेत, काव्यासारखं त्यांच्या मनात सुद्धा काहीतरी सलत आहे का, असं ती थोडंसं शंकेनेच विचार करत असते. तर आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रम्या वसुंधराला सांगत असते की आता मला ना पार्थच्या जवळ जायचा रूट सापडलेला आहे. तर ते ऐकल्यानंतर वसुंधराला सुद्धा थोडासा धक्काच बसतो. तर मित्रांनो, पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.